जय महाराष्ट्र. पेहेलगाव येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निरपराध नागरिक शहीद झाले, जे मृत्युमुखी पडले, सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता हा हल्ला जो काही झाला हा निश्चितपणे भ्याड हल्ला होता आणि निश्चितपणे हा धर्माच्या नावावरच झाला. म्हणजे तिथं ती परिस्थिती ज्या लोकांवर आली त्या लोकांनी स्वतःचे जे अनुभव सांगितले की आमचा धर्म विचारून आम्हाला गोळ्या मारण्यात आल्या. तर ज्याच्यावर दुःखद घटना घडते ज्याच्यासोबत तो माणूस कधी खोटं बोलू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यामागं धर्मांधता हे एक मोठं कारण आहे. म्हणजे हे कुठेही उगीचच त्याला वेगळं काही वळण देण्यात काय अर्थ नाही की हो तिथं धर्म बघूनच गोळ्या घालण्यात आलेल्या आहे. आणि म्हणूनच या भ्याड हल्ल्याचा निषेध हा केवळ हिंदूंनी न करता मुस्लिम समाजाने सुद्धा पुढं आलं पाहिजे. कारण हा हल्ला नुसतं त्या नागरिकांवर नाही तर तुमच्या धार्मिक आस्थांवर देखील आहे. जर त्यांनी धर्म विचारून लोकांना गोळ्या घातल्या असतील तर मुस्लिम समाजाने सुद्धा पुढं येऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे. कारण या देशामध्ये जर सेक्युलरिझम टिकवायचं असेल तर याची सुरुवात मुस्लिम समाजाने देखील पुढे येऊन केली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो हल्ला झाल्यानंतर तेथे जे काही स्थानिक लोक होते, आपण अनेक व्हिडिओ त्या संदर्भातल्या बघितल्या, तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की तेथील स्थानिक लोक खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या मदतीला आले. म्हणजे अनेक पर्यटकांनी आपले अनुभव सांगितले की तेथील स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीने जे मिळेल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच स्थानिक लोकांचे आपण अनेक व्हिडिओ असे बघितले की ह्या घटनेमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, आमचं पोट या घटनेमुळे मारलं जाणार आहे. कारण काश्मीरमध्ये उदरनिर्वाहासाठी केवळ पर्यटन व्यवसाय हे एकमेव साधन आहे. त्यामुळे या हल्ल्याची जेवढी भीती तो हल्ला ज्या नागरिकांनी अनुभवला त्यांच्या बाबतीत आहे तेवढीच भीती तेथील स्थानिक काश्मीरी नागरिकांमध्ये पण आहे. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिसरी गोष्ट की काही दलाल लोक जे आहेत की ज्यांना काही करून हिंदू मुस्लिम करून या देशातलं वातावरण बिघडवायचं आहे, त्या लोकांसाठी की हे पार्थ पावसकर सारखे जे काही लोक आहेत जे या देशातील काही लोकांचा विकून अक्षरशः आपलं पोट भरतात, त्या लोकांसाठी की त्यांनी प्रयत्न केला या घटनेला एक वेगळं वळण देण्याचा. कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं बोललो की धर्म विचारून लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, तर तोच दुवा पकडून त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण आपण सर्वांनी भारतीय म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला वातावरण बिघडवू द्यायचं नाही आहे. काही झालं हा हल्ला म्हणजे एक अपयश आहे आपल्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचं. वाईट वाटतं हे बोलताना की आपले जे इंटेलिजन्स ब्युरो होते हे 26/11च्या वेळेस देखील फेल ठरले होते आणि ते आज देखील फेल ठरले. केवळ सरकार बदललं आहे, प्रशासन तसंच राहिलेलं आहे. आणि आता सगळं काय होईल आपण सोशल मीडियावर बघतो, ईट का जवाब पत्थर से देंगे, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक वगैरे अनेक गोष्टी होती घडतील आणि त्या केल्याही पाहिजे. पण त्या गोष्टी केल्याने ज्या निरपराध 28 लोकांचे जीव गेलेले आहेत ते परत येतील का? ते नाहीच येणार ना. मग या सगळ्यामध्ये नेमकं फेल्युअर कुणाचं आहे? जर 26/11च्या घटनेचं फेल्युअर हे त्यावेळेच्या सरकारचं होतं. 26/11 घडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर पाटील यांना जर राजीनामा द्यावा लागत असेल तर आत्ता देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीरचे गृहमंत्री जे कोणी असतील त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. नैतिक जबाबदारी. ही जबाबदारी केवळ अमित शहांची नाही आहे तर ओमर अब्दुल्लांची सुद्धा आहे. तुमचं सरकार आहे तिथे आणि सरकार असून जर तुम्हाला या गोष्टी कळत नसतील तर तुम्ही सरकार या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाही. 28 निरपराध लोकांचे जीव गेलेले आहेत. तुम्ही याच्यानंतर काय बदला घ्यायचा तो घेऊ, सगळ्या गोष्टी होती आणि त्या झाल्याही पाहिजे. पण त्यांचे जीव गेले, त्यांचे जीव आपण कसे परत करू? आणि एकच विनंती की ज्या लोकांना यातून स्वतःचं एक घाणेरडं राजकारण शिजवायचं आहे ते त्यांनी अगदी बंद केलं पाहिजे. मग ते कुणी असू द्या. या घटनेला विनाकारण वेगळं वळण देण्याची गरज नाही. आणि या घटनेच्या मुळाशी कोण होते तिथपर्यंत जाऊन त्यांना तिथून खेचून आणलं पाहिजे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. कारण हे त्यांचं फेल्युअर आहे. जय महाराष्ट्र.